अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आज आहे आपले 11 गुरुवार व्रताचे उद्यापन। तर सकाळी 3 वाजतापासून उठलेली आहे, आता वाजलेले आहे 4। तर आपण सर्वप्रथम देवाची देवाऱ्यात पूजा करून घ्यायची, हळदीचं लेपन करून घ्यायचं। आता दार बंद का आहे असं तुम्ही बोलणार, त्याआधीच सांगते मी, माझ्या मुलाची तब्येत खराब होती आणि खूप जास्त कडाक्याची थंडी आहे, त्यामुळे मी दार बंदच ठेवलेलं आहे। आणि सकाळी माझा टिफिन, मल्हारचा टिफिन आणि त्याच्या पप्पाचा टिफिन बनवायचं रोजचीच गडबड असते मलाही। तर मी त्या टिफिन वगैरे बनवलेला आहे, त्यासाठीच आहे पोळ्या वगैरे करणं। आणि आपल्या उद्यापनासाठी पण आपण पुरणपोळी बनवणार आहे, ते पण मी आता सकाळीच बनवून घेतलेलं आहे, कारण स्कूलमध्ये गेल्यानंतर तिथून यायलाच मला 2 वाजतात, त्यामुळे नंतर करणं पॉसिबलच नाही आहे, कारण पुरणपोळीचा बेत असतो आज स्वामींना नैवेद्य। तर मला उपवास असल्यामुळं मी उसळ बनवलेली आहे। इथे मल्हारसाठी व त्याच्या पप्पासाठी पाणी गरम होत आहे। 4 बर्नरचा गॅस असल्यामुळं हे लगेच फास्ट होत आहे। धावपळी खूप महत्त्वाचं वाटलं मला हे, त्यामुळंच मी 4 बर्नरचा गॅस घेतलेला होता। मल्हारचा टिफिन रेडी आहे, आता मी माझा टिफिन भरते। तर मल्हार पण मधामधात येत होता। आता स्वामी जेव्हा मी स्कूलमध्ये जाते किंवा कुठल्याही बाहेर जाताना स्वामींना मुजरा केल्याशिवाय जात नाही। तर माझा टिफिन रेडी आहे, आता मी चालले स्कूलला। तर माझी स्कूल कशी वाटली मला नक्की सांगा। बघा किती छोटे छोटे मुलं थंडीमध्ये किती छान दिसत आहे स्वेटर घालून। तर आता त्यांची असेंब्ली चालू आहे आणि खूप जास्त थंडी आहे। याचा बर्थडे आहे, बघा बर्थडे बॉय किती थंडीने कडकडत आहे। तर आता वाजलेले आहे 7, संध्याकाळचे 7 वाजलेले आहे, कारण अक्षरशः माझं खूप डिसमूड झालेलं होतं, कारण खूप घाण कमेंट आलेल्या होत्या मला आणि मी गुरुवारीच बघितल्या, त्या मला मूडच नव्हता त्या दिवशी। पण स्वामींनी तरीही माझ्याकडून ह्या सर्व सेवा करून घेतल्या, यातच मी खूप समाधानी आहे। स्वामींनी आपल्याकडून ह्या सेवा केल्या। बघा स्वामींना खूप फळं आवडतात आणि पुरणाचा वगैरे नैवेद्य दाखवला मी। माझी पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आपण पुरणाचा बेत करायचा ठरवला आणि आपण एकटंच असतो, त्यामुळं खूप जास्त धावपळ होते, तशीच माझी धावपळ पण झाली। बघता बघता मला 9 वाजले, मुलं वगैरे जेव घालायला आणि हे व्हिडिओ बनवल्यानंतर मी बरेच मुले आले जेवण करायला। आणि व्हिडिओमध्ये माझं फेसच कट झालेलं आहे, कारण मूडच नव्हतं, माझं मूड का नव्हतं, कोणी काय कमेंट केलं हे बघण्यासाठी माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा। तर यानंतर मी आरती वगैरे करून घेतली, त्या ताईला पण आरती दिली, कारण कसं आहे ना, सगळ्यांची इच्छा असतं आरती वगैरे करायची, त्यामुळं मी असं प्रत्येक वेळेस दुसऱ्यांनाही आरती देत असते। तर मग नंतर मुलं आले, त्यांचे सर्वप्रथम पाय वगैरे धुतले। रुमाल द्यायची असते, पण मला असं वाटते रुमाल दिल्यापेक्षा आपण त्यांना जे महत्त्वाच्या वस्तू आहे ते द्या। तर मी त्यांना पेन्सिल दिल्या, त्यांचे पाय धुतले व नमस्कार केला त्यांना। मला या व्हिडिओमध्ये फक्त 5 मुलं मिळाली होती, पण नंतर मनासारखे माझ्या 10 मुलं झाली जमा आणि नंतर खूप प्रसन्न वाटलं। आमच्या कॉलनीमध्ये नाही, त्यांनी कॉलनीच्या बाहेरून सुद्धा मुलं आले। तर नंतर मुलांनी जेवण केलं। माझा स्वामींचा माझं कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून लाईक